संघ तुम्हाला बघायला मिळेल. चला स्पीड अप करायचं आता, वेळ भरपूर होत चाललेली आहे. यानंतर आणखी 2 मॅचेस, ही मॅच सोडून म्हणजे एकूण आतापर्यंत अजून 3 मॅचेस आपल्याला इथून कव्हर करायच्या आहेत. गावदेवी स्पोर्ट्स लाकिवडीच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण VIP डायजवर यायचंय. प्रतीक पाटील टेंबोली यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. प्रतीक पाटील टेंबोली यांच्यासाठी पर सिक्सर 100 रुपये पारितोषिक लावण्यात आलेलं आहे चेतन जाधव यांच्याकडून. प्रतीक पाटील आपण यायचंय. जरूर आपल्यामध्ये पाहू शकाल या ठिकाणी टीव्ही आय थिंक टीव्ही न्यूज मीडिया आज आपल्यामध्ये रेश्मा अन्सारी पत्रकार आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. गावदेवी स्पोर्ट्स लाकिवलीचे सर्व खेळाडू मी त्यांना विनंती करतोय की आपण VIP डायज वरती यायचं आहे. नक्कीच गावदेवी स्पोर्ट्स लाकिवलीच्या सर्व खेळाडूंची मेहनत आणि त्यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून एक यशस्वी स्पर्धा आपल्याला सर्वांना बघायला मिळाली आणि एक ऐतिहासिक स्पर्धा बघायला मिळाली खरं तर मित्र, आणि फार प्रेम मिळाला प्रेक्षक वर्गाचा या स्पर्धेला. चला सामना सुरू करायचा. दानूच्या विरुद्ध आता कामतगड असा सामना तुम्हाला बघायला मिळतोय आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय गावदेवी स्पोर्ट दानव संघानं स्वीकारला आणि त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुनील पवार सर तुमच्यासोबत जोडले जात आहेत. थँक्स पाहतोय की आपण निश्चित नो डाऊट खूप एक मधुर आवाज आपण ऐकला आणि चांगलं समालोचन कशाला म्हणतात क्रिकेटवरची माहिती आणि चालू सामन्यावर भर देणं आणि चेंडूची व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या प्रत्येक गोष्टीवर मात करणारे आमचे दोन्ही समालोचक पाहतोय आपण निश्चित समीर ठाकरे आणि त्याचबरोबर आमचे निश्चित योगी. वेलकम हर्ष, स्वागत आहे आपलं. वीर पाहतोय आपण ज्यांचा अफाट मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. अजित पाहतोय आपण ऑल गावदी स्पोर्ट्स टीमचे सर्व खेळाडू. पण बघा कुठल्याही टीमला आपल्याच होम ग्राउंडवर कर्णकन जिंकता येत नाही हे प्रत्येकदा सिद्ध झालंय. ऋतिक कडक मारतोय कडक 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 कडक. हा हा वाह. चला बॅटर पाठवायचेत, विनंती असेल. चला सलामीचे बॅटर लगेच पाठवायचेत. अनिजित नो डाऊट पहिल्या दिवसापासून पाहतोय की आपण वीर पाटील म्हणजे आमचे बाहुबली ऑफ लाकिवली हे पाहू शकता आपण. इनकी कहाणी अलग आहे. बंदे में दम है वो है वीर है. हर्ष मोबाईलवर खूप आपल्या अलग अंदाजामध्ये इथं मात्र TV स्क्रीनवर पाहतोय पण वीर याला सिंहाचा वाटा वीर यांचा म्हणजे प्रेमानं बाळा म्हणून त्याची ओळख आहे. वा बाई वा. मोबाईलवर खूप बिजी असताना पाहतोय आपण. निश्चित काम 25 आहे योगी आणि आमचे ज्ञानेश्वर सरांचं निश्चित नो डाऊट. नाही कधी कधी म्हणतात ना योगेश ज्या प्रकारे आपण कॉमेंट्री बॉक्समधून चर्चा करतोय आपण चर्चेला पूर्ण विराम दिला जात नाही आहे कारण की पाहतोय शेवटी आम्ही गोडसेकर त्यामधून एक ज्ञानेश्वर अजित पाटील यांना पाहू शकता आपण. खूप नियमित सातत्याने एक मोठा योगदान आणि त्यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं की सरांना की आपण पुढच्या वर्षी ही स्पर्धा डिनेटमध्ये आणि अजितचं स्वप्न दादांनी पूर्ण केलं. यस ऐसा लगता है मेरे को ऋतिक रोशन भी फीके पड़ेंगे इनके सामने. वाह भाई वाह. एक ही मुस्कान पे 1000 रुपये दा. कमाल आणि धमाल ब्रँड आहे हा लाकिवली गावाचा. तर आपण चर्चा इथं थांबूया कारण की पाहतोय की आपण सामना इथं मात्र निश्चित सुरुवात होत आहे. हा सामना म्हणजे टॉप 3 साठी असेल. निश्चित जी मेहनत आतापर्यंत ज्ञानेश्वर पाहिली की आपण अख्ख्या दिवसामध्ये केलेली आहे दिवस आणि रात्रीमध्ये त्याचा परिणाम काय होईल, कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या दोन्ही महिला यांनी ज्या प्रकारे मेहनत केलेली आहे निश्चित नो डाऊट राजेंद्र सरांनी कालच सांगितलं होतं की त्यांचा आपण स्वागत आणि सत्कार करूया. यस सर तुमच्या नजरेतून कोणी चुकून जाणार नाही आहे. आपण निश्चित आमच्या दोन्ही ताईचे इथं मात्र स्वागत आणि सत्कार करूया. पहिलाच बॉल अडवा बॅटनं मोतीच्या बॅटमधून या चेंडूला फेकलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. मोतीचा ब्रँड दाखवणारा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा षटकार.
हे बघा मी वारंवार सूचना करतोय गावदी स्पोर्ट लाकिवली टीमचे जेवढे पण खेळाडू आहेत त्यांनी विनंती असेल की आपण कुठं न बसता आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. लाकिवली या टीमचे सर्व खेळाडू ऋतिक आपण सर्व सहकार्याने घेऊन यायचे. हे बघा वारंवार आम्ही सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. आमचे निश्चित बाहुबली आप लाकिवली आपण दादा आपण पण या कारण की तुमचं सहयोगसुद्धा खूप लाखमोलाचं आहे. तिसरे पंच चेक करताना पाहतोय कारण की सामना खूप मोठा आहे. हा टॉप 3साठी आहे. एकीकडे पाहतोय ठाणे नव्हते अखंड महाराष्ट्रामध्ये ज्याने टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून नावाचा दबदबा निर्माण केला आहे गावदी स्पोर्ट धानेव इनकी बाती अलग आहे. आणि दुसरीकडे पाहतोय जॉली स्पोर्ट कामतगर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये उच्च कोटीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. निरंजन सावंत सर पाहतोय आपण तिसरे पंच म्हणून भूमिका बजावताना पाहतोय पॅक क्राऊड अजून कारण की आज जवळपास जर विचार केला हंसिका स्पोर्ट पिंपळगडचे खंदे समर्थक खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आनंद दादा सातत्याने पिंपळगड टीमसोबत असतात. त्यांचे कोच निखिलेश बजाके एक चांगले पंचसुद्धा आहेत. कमलाकर पाटील दादा खंदे समर्थक. बबली भगत दादांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम दादा आपण आलात. आणि इथं मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. OUT इज द गॉन. धक्का बटलाय तो मोठा. चांगला निर्णय आमचे तिसरे पंच वारंवार रिप्ले बघून हा तो निर्णय दिला. म्हणजे प्रिन्स म्यूजचं कौतुक करावं लागेल खासदार कार्यालय ज्ञानेश्वर कारण की कुठल्याही टीमवर अन्याय होणार नाही आहे. त्या प्रकारे त्यांचं लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आपण आणि हा लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स म्यूज करू शकतोय. आमच्यासोबत साहिल शेलके माझ्यासोबत जॉईन झाले ते एक उगवता रायझिंग स्टार ऑफ आडगाव विभागातले एक चांगले समालोचक चांगले ऑपरेटिंगमध्ये एक कोई जवाब नाही आहे. सज्ज होताना गोलंदाज नवीन बॅटर क्रमांक 3वर मोहित हा बॅटर मोहिल मात्रे चांगला बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. आता मात्र पुन्हा दबाव इथं मात्र की मॅन फॉर ऑफ द कामतगर रिकी पॉइंटिंग ऑफ भिवंडी मोतीवर मोठी जबाबदारी. यावेळेस मात्र पुलचा फटका चेंडू चाललंय लॉंगॉनच्या वर्तुळाला दमदार तुफानी षटकार. आणि लांब पल्ल्याचा षटकार. अनिचित मोती म्हणत असेल पाला तो मेरे से पड़ा है विश्वनाथ यादव आपका हम रुकेंगे नहीं क्योंकि नाम है हमारा रिकी पॉइंटिंग टेनिस क्रिकेट की भिवंडी के वो है मोती. काय अतिशय जबरदस्त 2 टोलेजिंग फटके पाहिले आपण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल पाहतोय आपण 19. बघा पहिल्या षटकामध्ये चांगल्या वेगवान गोलंदाजाला तुम्ही टार्गेट केले त्यावर आक्रमण केले याचाच परिणाम की साहिल पाहतोय की येणाऱ्या 2 षटकामध्ये अजून इथून मात्र 25 किंवा 30 धावा जर धावफलकावर लावल्या गेल्या तर मात्र गावदी स्पोर्ट धानेव टीमसाठी हा आव्हान कठीण असेल. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि टीमच्या माध्यमातून दुसरं गोलंदाज अक्षय राजभर. तर पहिलाच चेंडूवर काय सुरेख हा फटका पाहतोय आपण. वा भाई वा सुपर चौकार. ओळखली आणि चेंडूच्या वेगाचा वापर केलाय. फक्त टायमिंगच्या बळावर गॅप शोधून काढलंय आणि चौकार वसूल केलंय.
परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र उत्तर देताना गोलंदाज की तू चौकार मारतोय तर मी तुझी विकेट प्राप्त करतोय. धक्का बसलाय तो आता मात्र जॉली स्पोर्ट कामतगड टीमला हा दुसरा. पेक क्राऊड अजून पाहतोय आपण मध्यरात्रीचे जवळपास 1 वाजून गेलेले आहेत, पण क्रिकेट कम होण्याचा प्रश्न उद्भवत नाहीये, कारण की या विभागातली सर्वात मोठी आणि पहिलीच डे नाईट स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 निश्चित वारंवार पहिल्या दिवसापासून पाहुण्याची मांदी आली आणि लाडक्या मायबाप क्रिकेट रसिकांची जास्त संख्या अजून पाहतोय आपण तीच कायम आहे. आणि पहिलीच वेळेस डे नाईटची स्पर्धा पाहतोय पण पर्व सत्रामध्ये, आणि सक्सेसफुल दिशेकडे वाटचाल करताना ही स्पर्धा श्रेय द्यायला लागेल संपूर्ण गावदी लाखिवली टीमचं. राजेंद्र पाटील सर आणि त्याचा संपूर्ण पाटील परिवाराच्या माध्यमातून ज्यांनी एक अद्भुत हा टेनिस क्रिकेटचा सोहळा आपल्यापर्यंत घेऊन आले होते, आणि त्या सोहळ्याचा हा काही शेवटचे क्षण आपण पाहतोय. हे पाहू शकता आमचे मायबाप लाडके क्रिकेट रसिक धर्मेंद्र दिसतोय तिथून हाफ टी शर्टवर. क्या बात आहे, ब्ल्यू टी शर्टवर. आठवण झाली फरिस्ती पिक्चरची, धर्मेंद्रची आठवण. शँडो सज्ज होताना गोलंदाज, कारण की आता 1 वाजून गेलेले आहेत निश्चित नो डाऊट. नाही, पलटवार कॉम्युनिटी बॉक्समध्ये होणे गरजेचं आहे, कारण की पाहतोय की आपण ज्या प्रकारे पलटवार मैदानाच्या आतमध्ये होते हे पाहू शकता. दोन्ही बंधू पाहतोय आपण. क्या बात आहे, भाई भाई असावे तर कसे असे. प्रणव पाहतोय स्वतः इंजिनियर करताना फायनल इयर त्याचं, आणि हे लाखिवली गावचा बाहुबली. सज्ज होताना गोलंदाज, चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अँगल म्हणून चेंडू बाहेर थोडासा कट होतोय, कुठल्याही प्रकारे उत्तर नव्हतं, अतिशय वेगात चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. वाफी करताना पाहतोय आपण अक्षय हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर चौकार, त्याचा मात्र विकेट प्राप्त करतोय आणि एका चांगल्या वेगवान चेंडूवर बॅटरला बीट करतोय. अजित पाहतोय आपण रात में भी हीरो बनते हुए नजर आ रहे. या स्वतः फुलटॉस होता, टर्न केल्या चेंडूला वाईडिस लॉंगॉन कडे, चेंडू मात्र चांगलं अनुमान घेऊन चेंडूला फील केल्या गेलं. टीमसाठी त्याची 3 धाव वाचवत आहे. थोडीशी चुकी जर झाली असती तर चेंडू शिवापार निघून गेला असता, पण 1 धाव मिळते. या एका धावने टीमची धावसंख्या पाहतोय 24 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. मोती अतिशय छान बॅटिंग करतोय आतापर्यंत. जर पाहिले आपण 19 धावसंख्या, त्यामध्ये 3 षटकार. षटकाचा व्यापारी बनलाय सध्या तरी या अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये. गोलंदाज अक्षय सज्ज होताना याच पात्राकडे भेटण्या फटका पाहतोय. जमीन लगत चेंडू ट्रॅव्हलिंग होताना लॉंगवान क्षेत्राकडे फक्त आणि फक्त एक सिंगल. जॉली स्पोर्ट कामतगडचे 12वे खेळाडू निश्चित खूप चांगले खेळाडू आहेत. सातत्यानं पाहतोय आपण जीवा फाड या टीमवर त्याचं प्रेम आहे. लकी 12 मॅन आहे आणि यावर्षी या टीमचं प्रदर्शन उच्च कोटीचं पाहतोय आपण. सातत्याने प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रदर्शन. हर्षल, हे क्या बात आहे, क्या बात आहे. आज 100 रुपयाची कमाई, चांगलं जेल टिपलं होतं. हर्षल आमचे सहकारी समालोचक. याच स्वतः हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र लॉंगवानकडे डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. फक्त आणि फक्त एक नॅनोच्या जर पाहिला आपण निश्चित या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये जर 19 धावा यामध्ये कमबॅक करून दिले अक्षयाने. हे पाहू शकता आपण. निश्चित तानाजी पाटील साहेब, निश्चित आमचे प्रतिमेदादा यांचे बाबा, निश्चित खूप कॉमेंटेटर अंपायरला ज्यांनी उत्तम जेवणाची सोय उपलब्ध करून दिली. निश्चित बाबा तुमचं मनापासून अभिनंदन आहे. त्यांच्या समेत पाहतोय आपण इतर, आणि हे आमचे राजेंद्र पाटील सर यांचे छोटे चिरंजीव हर्षद यांच्यासोबत निश्चित गप्पा करताना पाहतोय आपण. जाऊया सामन्याकडे. ये देखिए वीर, अंदाज अपना अपना. बाहुबली लाखिवली गावाचा. शेवटी त्यांनी कबूल केलं, पवार माझ्या चुकीमुळे हा संघ माझा पराभूत झाला. निश्चित जो चुकी मान्य करतो तो महान खेळाडू असते. यस, जो चुकी मान्य करत नाहीये तो आपली बढाई करतो, तो महान खेळाडू बनत नाहीये. वीरने डायरेक्ट सांगितलं. वेलकम वीर. हर्षण यांनी सुद्धा कबूल केलं. एकजूट संघाची असते. जाऊया मॅचकडे. फुल टॉस चेंडू, फोर्सिंग फटका, मिड ऑन मधून चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, नो बॉल. यस, चौकार, सीमा पार. आणि इथं मात्र पाहतोय की आपण निश्चित फिल्डिंग साईडने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. 30 पंच. चला आपण या. घबरे अहमद है ना प्रिन्स मुईज, असं म्हणावं लागेल. क्लीन लाईव्ह टेलिकास्ट. साहिल शेलके आमचे पाहतोय की एका चांगले ऑपरेटिंग सुद्धा आहे. तर निश्चित चांगल्या इव्हेंटमध्ये
कॉमेंट्री, स्कोरिंग आणि अँकरिंग तसेच पाहतोय की आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ऑपरेटिंग करताना. तिसरे पंच निरंजन सावंत सर पाहतोय आपण सज्ज आहेत. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय नो बॉल. नो बॉल होता आणि प्रीटचा इशारा येते. धावसंख्येत पाहतोय की आता मात्र भर पडताना पाहतोय. धावसंख्या पुढे सरते ती अतिशय वेगात. धावसंख्या 31-31. शेवटच्या षटक प्रगतीपथावर. याच पाहता फटका प्रतिक्रिया चांगला आहे. मिड ऑफ आणि मिडर मधून चेंडूला काढलंय. लॉंगॉनचा क्षेत्र येतोय. विश्वनाथ जाधव थ्रो करतोय. चांगलं थ्रो. फक्त आणि फक्त एकच सिंगल. धावसंख्या 32. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉप 3 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल. पहिल्या दिवशी जर विचार केला आपण नक्की नाईट गाजवली. हंसिका स्पोर्ट पिंपळगड टीमनी कालच्या दिवसामध्ये एकच नाव होतं. कासार वडोली टीमचं नाव. यावेळेस मात्र टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त एक सिंगल. आता मात्र एखादा मोठा फटका येणं गरजेचं राहील कारण की प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग खूप मजबूत आहे. ज्ञानेश्वर पाहिले आपण. खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण मोहित नंतर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड सुद्धा पाहतोय की आपण जवळपास विश्वनाथ जाधवच्या नावावर आहे. पहिल्या सामन्यामध्ये 48 धावाची एक चांगली खेळी साकारली होती. काहीतरी वेगळं असते आणि या वेगळं असल्यामुळे टुर्नामेंटमध्ये खूप मजा येते. यावेळेस पाहता फोर्सिंग फटका. यावेळेस मात्र मेड ऑफला. टॉप 3 साठी हा सामना आहे. निश्चित एक आम्ही अलाउन्स करणार आहोत सूचना. जेव्हा 3 दिवसाचे 3 संघ क्वालिफाईड करेल त्यामधून मात्र लक्की ड्रॉ टाकण्यात येणार नाही आहे कारण की आपण आगळा वेगळा उपक्रम घेणार आहेत. बॉल आउट च्या माध्यमातून थेट एका संघाला अंतिम फेरीत प्रवेश दिला जाईल. तर कासार वडवली हंसिका स्पोर्ट पिंपळगर टीमचे कर्णधार आपला संपूर्ण संघ घेऊन आपण इकडे यायचे आहे. कॅप्टनने यायचे. चला अतिशय चांगला फटका. यावेळेस पात्र परत एकदा उंच शेपावत चेंडूला फील केले. अतिशय चांगलं षटक हा हाताळल्या गेलं. अंतिम षटक. क्या बात आहे. गोलंदाज पाहतोय आपण नंदन. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना. धावसंख्या 36. फुलटॉस चेंडूवर हा प्रहार चांगला आहे. इशारा काय येले पाहिजे. चेंडू मात्र मिडविकेट आणि स्क्वेअर लेग मधून सीमा पार आणि या चौकाने मात्र एक चांगली धावसंख्या उभी करताना जॉली स्पोर्ट कामतग्रास संघ आपण पाहतोय.
कॅप्टननी यायचं आहे. कासारवडी टीमचा संगणक फक्त संगणकाने यायचं आहे. हंसिका स्पोर्ट पिंपळगड टीमचा कर्णधार आपण सुद्धा यायचं आहे. तर 41 धावांचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय. पाहतोय आपण गावदेवी धाणेव या टीम समोर या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे करेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवस आपण करूया परिवर्तन आणि ऐकूया रायझिंग स्टार ऑफ भिवंडीतले एक उगवता समालोचक, आमचे सहकारी समालोचक, निश्चित खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि निश्चित आमचे प्रतिमेदाच्या शब्दाला मान देऊन साहिल शेलके आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स साहिल शेलके. थँक्यू सो मच. सर्वांचं हार्दिक स्वागत. गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपतींना मानाचा मुद्रा. मी साहिल शेळके समालोचनाला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. रजनी क्रिकेट सध्या आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये तिसरी रजनी सध्या तरी आपण पाहतोय आणि नक्कीच या ठिकाणी डिसिजन घेतला जातोय आयोजकांच्या माध्यमातून. आमचे राजेंद्रजी पाटील A1 सूत्रसंचालन म्हणून भिवंडी विभागामध्ये ज्यांना ओळखलं जातं तेच राजेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं गेलं. आणि प्रिन्स ऑफ भिवंडी प्रिन्स मूव्हीजचे जे आमचे प्रथमेशजी पाटील आहेत ते देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे त्यांनी देखील घेतलेली आहे. आणि नक्कीच मी नेहमी म्हणतो एक वाक्य की तुम्ही जर काबिल बनाल तर सक्सेस तुमच्या मागे कोणत्याही पद्धतीने येईल. त्याच पद्धतीनं आहे प्रथमेश दादाचं देखील. नक्कीच मंगेशजी गोरसेकर दादांचं देखील सहकार्य प्रचंड या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. जाऊया मागच्या दिशेनं. पहिला बॉल रितेश धुमाळच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती येतो हा विश्वनाथ जाधवचा पहिला ब्रँडेड चौकार. गॅप शोधलाय. परफेक्ट एलिव्हेशन बॅट मध्ये आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार. टीम पिंपळघर कॅप्टन. नक्कीच संपूर्ण पिंपळघर गाव या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेला आहे. पुढच्या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये असतील सेमीफायनल की फायनल हा डिसिजन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. परंतु सध्या क्वालिफाईंगची मॅच आपल्याला पाहायला मिळते. धानीव विपक्षामध्ये टीम जॉली स्पोर्ट कामतगर. विश्वनाथच्या बॅटमधनं आणखीन एक प्रहार. बॅकफुटला गेला. पॉइंटच्या दिशेनं बॉल जातोय आणि यावेळेस अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण विश्वनाथ. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये आणि या चेंडूवरती धावा मिळतील 2 आणि 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 10 रन्स ऑन कार्ड. 10 धावा धावफलकावरती. खरं तर समालोचन करत असताना भिवंडीमध्ये मला देखील 4 वर्ष होतील आणि खरं तर मी आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगेन की पहिल्यांदा जेव्हा समालोचन केलं होतं तेव्हा जो माझा सत्कार आणि सन्मान केला होता तेव्हा त्या स्पर्धेमध्ये लीड करताना राजेंद्र पाटील सर होते. त्यामुळे ती एक ओळख बनली होती माझी आणि त्यानंतर भिवंडीमध्ये उलटून मी पाहिलेलं नाही आहे. यावेळेस प्रहार चांगला झाला आणि विश्वनाथच्या बॅटमधनं ब्रँडेड स्ट्रोक येतो हा षटकार. जशास तसं उत्तर दिलं जात आहे आणि बघा प्रेक्षक बघा जातोय सेल्फी काढण्यासाठी. हिमांशू पाटील आहेत लाखिवली गावचे. विश्वनाथ ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव. भरपूर चांगली बॅटिंग भरपूर चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून झालेली आहे टीम धानीव संघासाठी. त्याच्या विरोधामध्ये 19 धावा आल्या होत्या पहिल्या डावामध्ये परंतु या डावामध्ये भरपूर चांगली सुरुवात त्यानं करून दिली आहे. 16 धावा तब्बल त्यानं कंप्लीट केल्यात. पुढचा बॉल रितेश धुमाळ. कमबॅक करावं लागेल.
हा फटका फसला मात्र डीप मध्ये खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. नक्कीच पहिल्या डावाचा अगदी विचार केला. पहिल्या डावामध्ये विश्वनाथला 19 धावा आल्या, परंतु कमबॅक केलं अक्षय राजभरनं. आणि नंदन विश्वकर्माचं देखील कौतुक करेन की 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये आले, परंतु 14 धावा शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. 40 धावा बनल्या. 41चा पाठलाग करते टीम धानीव आणि रितेश धुमा विकेट काढावी लागणार आहे. पुढचा बॉल यावेळेस चांगला चेंडू आहे. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्विंग अँड मिस डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात 17 धावा. चांगली धावसंख्या तर उभारली आहे, परंतु 41चा जेव्हा तुम्ही पाठलाग करता मानसिक दबाव आहे. आणि ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विश्वनाथची जी या पद्धतीनं बॅटिंग झाली आहे, अगदी तशाच पद्धतीनं बॅटिंग त्याला आता करून दाखवायची आहे. कारण अभिनय तो कभी नाही. क्वालिफाईंगची मॅच आहे. अगदी आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती या स्पर्धेचे जनक सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत मंगेश दादा गुरसईकर टिंबिवली गावचे आहेत. त्यांचं देखील योगदान या स्पर्धेमध्ये आहे. नक्कीच टिंबिवली गावचे जिजाऊ शैक्षणिक संघटनेचे ते अध्यक्ष देखील आहेत. दादांचं देखील प्रचंड योगदान या स्पर्धेमध्ये आहे. त्यांचं देखील स्वागत झालेलं आहे. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात 17. सतरा धावा बनल्यात. नक्कीच राजेंद्र दादा पाटील यांचं देखील लाख मुलाचं योगदान या भिवंडी क्रिकेटमध्ये आहे. मी देखील समालोचनाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा राजेंद्र दादा पाटील यांनी सहकार्य दिलं, तेव्हाच आम्ही पुढे गेलो. त्यानंतर आणखीन एक खेळाडूचं मी नाव घेईन, परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल फुल टॉस. स्वागत केलंय विश्वनाथनं. गोलंदाज ओम पाटीलचं पहिला बॉल आला हा षटकार. ओम पाटीलच्या विरोधामध्ये हा षटकार आला आणि रिव्ह्यू घेतला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. बीमर साठी हा रिव्ह्यू घेतला जातोय. विश्वनाथ जाधव, टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. 6 धावा मात्र अंकित केल्या जातील. 6 धावेनं धावफलक 23. 23 धावा. प्रचंड प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतोय, कारण गेले 3 दिवस समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून प्रिन्स मूवीच्या माध्यमातून मी देखील घरबसल्या पाहत होतो. त्यामध्ये नक्कीच ऐकायला मिळालं की या विभागामध्ये प्रथमतः रजनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे काम करून दाखवलंय संपूर्ण गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आणि राजेंद्रजी पाटील साहेबांनी. धावफलकावरती धावा 23. ओम पाटील पुढचा बॉल. यावेळेस लाईन चेक केली जाईल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. धावफलक 24. 24 धावा. मोठा फटक्यांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 17 बनवायचे आहेत. विकेट काढावे लागेल. ओम पाटील मागच्या मॅच मध्ये फक्त 1च धाव दिली होती. चांगला बॉल आहे. नक्कीच दिनांक 3/4/2025 रोजी पिंपळगर गावची छोटी जलपरी कुमारी तनिष्का जितेंद्र पाटील ही अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे 14 किलोमीटर सागरी अंतर पोहून 3 तासात पूर्ण करून एक नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी सुद्धा सर्वांनी गेटवे ऑफ इंडियाला सकाळी 8 वाजता हजर राहून तिला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. खरं तर प्राऊड ऑफ पिंपळगर नव्हे तर प्राऊड ऑफ भिवंडी आहेत. नक्कीच आमचे पत्रकार आहेत दादा राजेंद्रजी पाटील. पहिली न्यूज दादांनीच लावली होती. यावेळेस खोलव्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केली जाईल. 1 धावेनं धावफलक 25. 25 धावा.
9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. विश्वनाथ अजून देखील खेळपट्टीवरती आहेत, परंतु आता नॉन स्ट्रायकिंग एंडला विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता जबाबदारी जयला घ्यावी लागेल. एक चेंडू फेस केला, डॉट बॉल आला, परंतु आता ओम पाटीलला विश्वनाथची विकेट घ्यायची आहे. एका बाजूने दबाव प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ चांगली बॅटिंग करतोय, परंतु त्याला साथ चांगली देणं गरजेचं आहे. अदरवाईज या 16 धावा देखील महागात ठरू शकतात टीम धानिवला. पुढचा बॉल यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, अडवलाय बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपच्या खेळाडूचं. 2 धाबा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्या. 2 धावेनं धावफलक 27. जेव्हा टॉप 3 मध्ये तिन्ही संघ पोहोचेल, 2 पोहोचले, तर त्यानंतर मात्र आम्ही या प्रत्येक टीमच्या कॅप्टनला सूचना करतोय की एक विकेट किपर, 3 बॉलर आणि एक कॅप्टन. कॅप्टन नको आहे, फक्त 3 बॉलर आणि विकेट किपर. फक्त 4 खेळाडू आतमध्ये आपण पाठवायचे आहेत. ओम पाटील पुढचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल स्लॉक स्वीप, जबरदस्त फटका, गुड ना टेक और सिक्सर देख. बॉल आउट ऑफ पार्क, षटकार. लाजवाब स्ट्रोक. मी उल्लेख केला होता की विश्वनाथ चांगली बॅटिंग करतोय, परंतु त्याला साथ देणं गरजेचं राहील आणि त्या पद्धतीनं आता हा स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. अगदी रडार मध्ये बॉल होता आणि ज्या पद्धतीनं मिसाईल लॉन्च केली जाते त्या पद्धतीनं तो फटका लॉन्च केला बॅटरनं. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. ऑल ओव्हर इंडिया नव्हे तर इंडियाच्या बाहेर देखील प्रक्षेपण केलं जात आहे. नक्कीच आपण प्रथमेशचं नाव घेतोय हे खरं आहे, परंतु मी कॅमेरामॅनचं देखील कौतुक करेन, कारण गेले 3 दिवस 3 रात्र त्यांनी देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे केलेली आहे. प्रत्येक चेंडू त्याने अगदी कॅमेरामध्ये कैद केलेला आहे. आमचे भावेश दादा आहेत कॅमेरामॅन, त्यांचं देखील आम्ही कौतुक करेन. आणि प्रिन्स मूवीजचे रविदादा गुळवी यांचं देखील मी आभार व्यक्त करेन. यावेळेस चांगला बॉल आहे, कमबॅक केलं ओमनं. आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 33 धावा. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. नक्कीच मी उल्लेख करत होतो, लाईव्ह प्रक्षेपण करणं अगदी खाण्यासारखं काम नाहीये. बोलायला भरपूर सोपं असतं, परंतु त्या लाईव्ह प्रक्षेपणाच्या मागे प्रचंड मेहनत असते. प्रिन्स मूवीज सध्या तरी ती मेहनत करते. पूर्ण फोकस प्रत्येक बॉलवरती त्यांना नजर ठेवावी लागते. ऑपरेटरला बसल्यानंतर त्याला जेवढे कॅमेरे असतील, जेवढे अँगल असतील ते देखील पाहावे लागते. चला वेळ कमी घ्यायचा आहे. टीम कामतगर विनंती असेल आणि यानंतर दोन्ही टीम्स आपण देखील तयार राहायचा. टीम हंसिका स्पोर्ट पिंपळगर आणि टीम कासर वडवली आपण देखील तयारीत राहा. यानंतर बॉल आउट घेतला जाईल. आणि ही बघा, बाजूच्या गावामध्ये सध्या यात्रा सुरू आहे, कुहेगाव. त्या गावची यात्रा सुरू आहे आणि अनेक सारे प्रेक्षक आहेत. आणि बघा, उद्याच्या दिवसामध्ये पालिवलीची जत्रा आहे. लाइटिंग्स आणि भोंगे प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. येस, थँक्यू. त्यांना कळलं की ते टेलिव्हिजन स्क्रीन वरती आहेत. धन्यवाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. लगेचच शेवटचं अंतिम षटक 8 डिफेंड करायच्यात. आदित्य माळी, पहिला बॉल विश्वनाथसाठी. हे काय केलं, झेलसाठी अटेम्प्ट करणं गरजेचं होतं, कारण विश्वनाथची विकेट होती. परंतु अंपायर सांगतात की लेग बायचा इशारा आहे, म्हणजे पायाला बॉल स्पर्श झाला, बॅट आणि बॉलचा कनेक्शन झालेला नव्हता. चांगला डिसिजन, चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं परेश महाजन सर आहेत आणि त्यांच्या समवेत शकील कोटी सर, कौतुक करेन. आणि आमचे सावंत सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या तरी. आणि चौथे अंपायर देखील आमचे सावंत सरच आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं.
आदित्य माळी पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. 7 बनवायच्या. तोफा दिला आणि दोन्ही हातांनी तो कबूल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅसिव्ह षटकार. लेवल आता एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी आहे टीम धानिवला. विश्वनाथ जाधव चांगली बॅटिंग केली. आता चांगली फिनिशिंग जयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जय विश्वकर्मा. एका धावेची गरज. शेजारी वाढल्यात खेळाडूचे. 4 बॉल 1 डिफेंड केलं तर रेकॉर्ड बनेल भिवंडीमध्ये. पुल केलंय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जॉली स्पोर्ट कामतगर या स्पर्धेबाहेर. निश्चितच सामनावीर फक्त काढून ठेवायचे. आपण बॉल आउट झाल्यानंतर सामनावीर देणार आहोत. बॉल आउटसाठी त्याला निश्चित फक्त 4 खेळाडू आहेत. 3 बॉलर 1 विकेट किपर. संगणक आला नसेल तरी चालेल. विकेट किपर आणि 3 बॉलर. फक्त 4 खेळाडूंनी यायचे. हार्डलक जॉली स्पोर्ट कामतगर. गावठी धानवी टीमचा संगणक आपले 3 बॉलर आणि विकेट किपर लगेच पाठवायचे आहेत.